हॅलो गाईस. तर मी आत्ता आलो आहे अंबाजोगाईला, दर्शन वगैरे घेतलं आणि साईडलाच एकदम जवळच मंदिराच्या थोडं साईडलाच हत्तीखाना आहे. तिकडच्या साईडला देवी असं सरळ आल्याच्यानंतर थोडंसं ह्या साईडला पण काम चालू आहे. आणि इथं बघा, इथं बाहेर बोर्ड, हो हे लय भारी वाटतंय. इथं हा जो हत्तीखाना काय आहे, तिथं हत्ती 4 आहेत आणि मंडप पण आहे, लग्न मंडप पण आहे. त्याचं कारण बापरे कसलं भारी दिसतंय. पण त्या कॉर्नर पासून दाखवतो तुम्हाला. हे बघा हत्तीखाना आणि हे लग्न मंडप, 4 हत्ती, एकच नंबरचं आहे लोकेशन. पूर्ण हे दगडाचं बांधकाम आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर संभाजीनगरला किती मोठे मोठे हत्ती आहेत. आलात तुम्ही अंबाजोगाईला तर आवर्जून भेटा. काही 400-250 काहीतरी मीटरवरतीच आहे, एकदम जवळ आहे. त्याच तिथंच मंदिर आहे. आणि त्याच्या तर चला आपण जाऊ मध्ये. मधलं काय कंडिशन, हेच बघा दगडच फोडलेलं आणि दगड फोडून मध्ये हे केलेलं आहे. नंतर हे वरती, नंतर मग ते एक आपल्याकडे कसं लग्न 12च्या आत लावा किंवा टायमिंग असतो, तसं तसं त्यावेळेस पण टायमिंग होता. म्हणजे असं सगळं बोलतात की त्यावेळेस कोंबडा बाग काय आदिशक्ती असं असेल किंवा घे बघ डमरू हातामध्ये. ते इथं पण काही नाही. इथं बघ तसं हे काय असं, हे बघा तुम्ही अशा ठिकाणी येता आणि अशी घाण करता, असं घाण. तर असं आहे हे अंबाजोगाईमधलं हत्तीखाना, खूपच भारी. मला तर खूप. हॅलो गाईस. तर मी आत्ता आलो आहे अंबाजोगाईला, दर्शन वगैरे घेतलं आणि साईडलाच एकदम जवळच मंदिराच्या थोडं साईडलाच हत्तीखाना आहे. तर म्हणलं चला हत्तीखाना बघावा. आणि ते थोडंसं काम वगैरे पण आउटसाईडला थोडंसं बोटचं काम झालेलं आहे, ते पण दाखवतो. आणि हत्तीखाना प्लस ह्याला लग्नमंडप पण, देवीचं लग्नमंडप पण, असं काही नाव आहे दुसरं पण. कारण की तर तिची स्टोरी थोडीफार पुढे सांगतो मी गेल्याच्या नंतर. तर चला तुम्हाला पण दाखवतो मी इथं हत्तीखाना कसा आहे. मी पण फर्स्ट टाईमच बघतोय. तिकडच्या साईडला देवी असं सरळ आल्याच्यानंतर थोडंसं ह्या साईडला पण काम चालू आहे. आणि इथं बघा, इथं बाहेर बोर्ड म्हणजे इन्फॉर्मेशन लिहितील या जो हत्तीखाना याच्याबद्दल, त्याचं चालू आहे काम. आणि एंट्रन्स असा आहे, भरपूर जुनं बांधकाम आहे. इथली स्टोरी अशी आहे की हे लय भारी वाटतंय. की असं ऐकलेलं आहे की इथं हा जो हत्तीखाना काय आहे, तिथं हत्ती 4 आहेत आणि मंडप पण आहे, लग्न मंडप पण आहे. त्याचं कारण पण असेल, मंडप पण तुम्हाला दाखवतो आणि मध्ये गेलं कारण पण सांगतो. तर आधी हे बघा तुम्ही, मध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला बाहेरचं थोडंसं दाखवतो. बाहेरचा व्ह्यू कसला भारी वाटतं ते. मस्त आहे. बापरे कसलं भारी दिसतंय. पण त्या कॉर्नर पासून दाखवतो तुम्हाला. हे बघा हत्तीखाना आणि हे लग्न मंडप, 4 हत्ती 4 साईडला. हे पाण्याचा कुंड आहे, भरलाय पूर्ण आता पावसामुळं. कसला भारी व्ह्यू दिसतोय, एकच नंबर. साईटने पूर्ण फिरू, नंतर मग एंट्री करून नंतर मधलं पण बघू कसं काय. एकच नंबरच आहे लोकेशन. कसलं भारी वाटते साईट. पूर्ण हे दगडाचं बांधकाम आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर संभाजीनगरला कैलास टेम्पल आहे, तिथे पण दगडाला कसं एकदम कोरून केलेलं काम आहे. सेम तसंच इथे दगडाला कोरलेलं दिसतंय इथं पण. आय थिंक थोडा मधलं भातला भाग भरपूर असं दगडानेच कोरलेलं दिसतंय आपल्याला. नंतर मग मध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं. किती भारी वाटतं बघा. इथं पण आहे हे हत्ती, किती मोठे मोठे हत्ती आहेत. खरंच आहे, लोकेशन एकदम भारी आहे, चिल करण्यासाठी एकदम मस्त आहे. आलात तुम्ही अंबाजोगाईला तर आवर्जून भेटा.
काही 400-800 काहीतरी मीटरवरतीच आहे, एकदम जवळ आहे. त्याच तिथंच मंदिर आहे आणि त्याच्या साईडलाच आहे, जवळच आहे एकदम. मोराचा आवाज पण येतोय. कसलं भारी वाटते. छोटंच आहे एकदम, मोठं पण नाही जास्त लहान पण नाही, पण बघण्यासाठी एकदम भारी आहे. फ्रंटला जिथून आपण एंट्री करतो तिथं 2 हत्ती आहेत आणि मध्ये आल्याच्या नंतर हे साईडला 2 हत्ती आहेत. किती मोठे बघा ते हत्ती. आपण मगाशी तिथं होतं त्या सेंटर एंट्री पाशी, आणि एंट्री पण एकदम भारी वाटते. असं वाटतं की गुफेतूनच आपण येतोय. तर तिथे एंट्री आहे आणि तिथून त्याच्यानंतर आपण असं आहे. तुम्हाला दाखवा. आणि मध्ये एंट्री मध्ये जाताना सांगतो, कारण की हवा एवढी सुटली ना त्याच्यामुळं काय काय शब्द लक्षात येणार नाहीत. तर त्याच्यामुळे मध्ये गेल्याच्या नंतर थोडंसं सांगू, कारण की मध्ये बघायला पण भारी. त्याच्यामुळे मध्ये गेलोच आपण जे काय कंटिन्यू करूया. ह्याचं जर काम जर केलं ना तर हे अजून भारी वाटेल. म्हणजे एक अंबाजोगाईसाठी एक एक टुरिस्ट प्लेसच होऊ शकते ह्याला जर आणखी ह्याचं म्हणजे काम वगैरे केलं तर. चला आता आपण जाऊ मध्ये एंट्री करायला. एंट्रन्स खूप भारी याचा, एकच नंबर विषय. खडक आता पाऊस पडल्यामुळे हे बघा पाणी निघतंय, थोडंसं खडक होतं. खूप भारी वाटते, एकच नंबर. तर चला आपण जाऊ मध्ये. मधलं काय कंडिशन आहे ती बघू. बघा कसलं वाटतं हे गुफेसारखंच. थोडंसं लांब नाही दाखवत, असं वाटतं की गुफामध्ये चाललं आहे. आणि हेच बघा दगडच फोडलेलं आणि दगड फोडून मध्ये हे केलेलं आहे. नंतर हे वरती, नंतर मग ह्याचं दगडी बांधकाम केलेलं वर. मध्ये आल्याच्या नंतर हे असं दिसतंय. बघा हे 2 हत्ती. आणि मध्ये आल्याच्यानंतर हवा काय लागत नाही, कारण की साईडनी पूर्ण भिंत आहे ना, त्याच्यामुळे पूर्ण हवा एकदम कमी लागते. बाहेर जशी लागते तेवढी नाही लागत. ते एवढे मोठे हत्ती 2 आहेत. आणि मध्ये नंदी आहे. हे 2 हत्ती. आता इथली स्टोरी अशी आहे की देवीचं लग्न जे आता साईडला जी देवी योगेश्वरी, त्याच्यावरूनच नाव त्याचंच कनेक्शन इकडे. देवी जे आहेत, देवीचं लग्न होणार होतं इथं हत्तीखान्यामध्ये. तर इथं लग्न होणार होतं आणि तिथं म्हणजे ते आपल्याकडे कसं लग्न 12च्या आत लावा किंवा टायमिंग असतो, तसं तसं त्यावेळेस पण टायमिंग होता. म्हणजे असं सगळं बोलतात की त्यावेळेस कोंबडा बाग देण्याच्या अगोदर लग्न करायचं होतं, पण ते लग्न झालं नाही. आणि जे हत्ती वगैरे लग्नाचे कसं का कोण आलं होतं ते मूर्ती झाली, त्यांची सगळ्यांची मूर्तीमध्ये कन्वर्ट झाली. असं काय काय म्हणजे असे बोलतात, तेच ऐकलेलं मी तुम्हाला सांगतो आहे. आणि त्याच्यानंतर मग हे असं झालेलं पूर्ण हत्ती वगैरे दगडाचे. पण भारी एकदमच वाटते, भारी. म्हणजे ह्याचं काही काम नाही झालं तरी पण एवढं भारी अट्रॅक्टिव्ह वाटते. इथं बघा नंदी फुटलेल्या अवस्थेमध्ये. आणि एकदम जर हे जर एकदम ह्याचं कंस्ट्रक्शन वगैरे केलं म्हणजे तर एकदम भारी दिसेल हे. मध्ये पण एकदम अशा मधलं पण दाखवतो तुम्हाला. हे बघा भारी वाटते, खरंच खूप भारी वाटते. आणि इकडं गुफा टाईप म्हणजे असं हे आहे मध्ये. तर मध्ये तर अंधार दिसतोय, पण चला जाऊ आपण. हा मंडप आहे, कारण वरून वेगळं दिसत होतं, पण आता हे आता मध्ये आल्यानंतर दिसतं. आणि इथं भरपूर अशा मूर्त्या आहेत, पण भरपूर अशा फुटलेल्या पण. आपण त्या कोपऱ्यापासून स्टार्ट करू, बघू काय दिसतंय का. हे बघ ही पण फुटलेली मूर्ती, त्याच्यामुळं ओळखता येणारच नाही. इथं काहीतरी एकदम खोल असं अंधार आहे,
काय दिसत नाही. काहीच नाही, एकदम मोकळं आहे. हे आदिशक्ती असेल किंवा महादेव असतील मध्ये नटराजचं रूप नाही का ते. हा महादेव असतात, कारण की हे बघ डमरू आहे हातामध्ये. ते अशी मूर्ती नाही का, तसं आहे ते. हे बघा इथं पण असं खोल, इथं आदिशक्ती माता वाटते, कारण की बापरे ओळखतच नाही ती महादेव असतील किंवा आदिशक्ती, किंवा तिथं आदिशक्ती किंवा महादेव, कारण की त्रिशूळ पण आहे हातामध्ये, पहिल्या हातामध्ये. इथं पण काही नाही, इथं बघ तसं एकदम असं गुफेसारखं छोटीशी जागा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ह्या मंडपामध्ये आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आहे असं. हे बघ इथं पण मध्ये नको जायला. आणि इथंच एक दिसतं इथं की त्याला अशी रिंग बसवलेली. हे काय असं खूप डेंजर आहे. तिथून पाणी गळते बघा, खूप भयानक येत आहे. हे बघा तुम्ही अशा ठिकाणी येता आणि अशी घाण करता. असं घाण करू नका, आपली स्वच्छता होत नसेल तर घाण पण करू नका. हे बघा इथं पण आहे. प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक. आता इथं सगळ्यात मोठं मूर्त्या अशा साईडने, पूर्ण साईडने मूर्त्या आहेत, पण काही काहीतरी एकदम असं जीर्ण झालेल्या आहेत, समजतच नाही. फक्त मला ते दोन समजल्या. इथं पण बाटल्या वगैरे फुटलेल्या आहेत ड्रिंकच्या. तरी आहे याचा हत्तीखाना भारी आहे. आणि इकडं हा हत्ती भारी आहे. तसे लोकेशन एकच नंबर आहे, फक्त ह्याला रिडेव्हलपची गरज आहे. हे जर परत डेव्हलप केलं ना त्यांनी एकदम, ह्याच्यामध्ये जर त्यांनी सुधारणा केली ना, तर हे अंबाजोगाईमधलं मला वाटतं आहे देवीच्या नंतर हेच टुरिस्ट प्लेस असू शकतं. म्हणजे भारी आहे, खूप भारी. ह्याला जाजूक एकदम स्ट्रक्चर वगैरे केलं नाही, ह्याचं एकदम प्रॉपर डिझाईन करून ते पहिलं सगळं केलं जसं अगोदर होतं ते खूप भारी दिसतं. पण त्या साईडने तुम्हाला दाखवलं ओव्हरऑल, आणखी मधले इनसाईडमधून ते बघा असं दिसतं इनसाईड हत्तीखाना. इथं आल्याच्या नंतर ना असं इलोरा केव्स कसं संभाजीनगर तसं आल्यासारखी थोडीशी फिलिंग येते, कारण ते पण असं पूर्ण असं मोठं दगड आणि त्याच्यामध्ये कोरीव काम केलेलं आहे, तसं थोडं इथं पण वाटतं. तर हे असं आहे बघा, हे हत्तीखाना अंबाजोगाईमधलं एकच नंबर लोकेशन. जर तुम्ही या लोकेशनला आला नसताना तर मी तर सांगेन तुम्ही आवर्जून या, भारी लोकेशन आहे तसं. ते खूप मस्त आहे. आला तर अंबाजोगाईला तर दर्शन करून नक्कीच इथे या. तर असं आहे हे अंबाजोगाईमधलं हत्तीखाना, खूपच भारी, मला तर खूप भारी आवडलं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि लोकेशन पण कसं वाटलं हे हत्तीखाना ते पण मला सांगा, आणि कोण कोण आले कमेंट करून मला नक्की सांगा. तर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा, जेणेकरून ज्याला माहीत नाही किंवा ज्याला यायचं त्याला प्रॉपर समजेल की कसं आहे लोकेशन आहे. तर आपण व्हिडिओ नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.